जय श्री राम सभी को। राम लल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे। सालों से ये नारा देते आ रहे हैं और 500 साल बाद अयोध्या में श्री राम मंदिर का निर्माण हो रहा है। फाइनली वो दिन आ गया है जब अयोध्या में 22 जनवरी को श्री राम जी का प्राण प्रतिष्ठा का कार्यक्रम आयोजित किया गया है। जैसे जैसे प्राण प्रतिष्ठा की घड़ी निकट आ रही है वैसे वैसे देश भर में धूमधाम से कार्यक्रम किए जा रहे हैं। तो वैसे ही आज हमारे बुट्टीबुरी तालुका का अक्षित कलश वितरण का कार्यक्रम आज यहाँ पे गुमगांव के श्री हनुमान मंदिर से चालू होने वाला है। तो ये सारा कार्यक्रम हम आपको इस ब्लॉग में दिखाएंगे।
गिळला गिळला म्हणजे बोल आवाज येईल ना.
त्याची यात्रा म्हणजे कलश यात्रा आपण काढली। या कलशाबद्दल आपल्याला माननीय किशोरजी आशंकर रामटेक विभाग सहकार्य विभाग आणि यांचा पुण्याचा बिझनेस आहे, बुट्टीबुरीला राहण आहे। या कलशाबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आज आपल्या या गावामध्ये अयोध्येवरून आलेल्या कलशाची शोभायात्रा आपण सर्व मंडळींनी पार पाडली। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की प्रभू रामचंद्राची जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी जे मंदिर खंडित झालं होतं ते 500 वर्षाच्या संघर्षानंतर, 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ते मंदिर आज बनवून तयार झालेलं आहे। आणि प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये होणार आहे। त्या सोहळ्याचं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचं भाग्य हे आपल्या सर्वांना लाभणार आहे। कारण 500 वर्ष अनेक पिढ्या याच्यामध्ये खपल्या, अनेक लोकांनी बलिदान केलं, परंतु तरीही त्यांना तो दिवस, तो क्षण पाहायला मिळाला नाही। तो क्षण आजच्या पिढीला आपण ज्या जीवित हयात आहोत त्यांना पाहायला मिळणार आहे। प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासामध्ये गेले होते। त्यानंतर प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा सर्व अयोध्यावासियांनी दिवाळी साजरी केली आणि त्याच प्रकारची दिवाळी आपल्या सर्वांना 22 तारखेला साजरी करायची आहे। मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे की हा जो क्षण आज आपल्या समोर आलेला आहे हा काही सहज सोपा दिवस नाहीये। या दिवसाकरता अनेक प्रयत्न, अनेक संघर्ष, अनेक तपस्या आपल्या सर्वांना करावी लागली। आपल्याला ज्ञात आहे की 1527 मध्ये एक बाबर नावाचा आक्रमक आपल्या देशावरती आला। इस्लामी आक्रमक होता, इस्लामी विचाराचा होता आणि त्यांनी या देशामध्ये येऊन आपल्या देशामध्ये त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं। आपला देश त्यावेळेस, आपल्या देशाचं दुर्भाग्य म्हणा की आपला देश हा शूर पराक्रमी वीरांचा देश होता, सुख समृद्धीने धनसंपदेने पूर्ण भरलेला देश होता, विश्वगुरु देश होता। परंतु आपल्या देशाचं दुर्भाग्य म्हणा की आपल्या देशाचे लोक आत्ताच झगडत राहिले आणि परकीय लोकांनी येऊन आपल्या देशावरती कब्जा केला, आपल्या देशाला गुलाम केलं आणि त्यानंतर गुलाम केल्यानंतर ती मानसिकता जी होती, हिंदू मानसिकता, ती संपवण्याचा प्रयत्न केला। आणि त्या प्रयत्नातूनच प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे 1925 साली जो बाबाचा सेनापती आहे वीर बाकी, बाबाच्या आदेशाने बाबांनी म्हटलं की जा तिथं जे भगवान रामाचं जे श्रद्धा केंद्र आहे, जे हिंदूचं श्रद्धा केंद्र आहे, या देशाची अस्मिता, या देशाचा मान आहे, या देशाचा सन्मान आहे, त्याला नष्ट कर, त्याला आदेश दिला। आणि त्या आदेशानंतर वीर बाकी मोठी फौज घेऊन अयोध्येमध्ये आला आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर 1527 मध्ये त्याला ते मंदिर उद्ध्वस्त केलं, पूर्ण त्याला तोडून टाकलं। परंतु ते सहज नाही तोडलं, 3 महिने हिंदू समाजाने संघर्ष केला। तिथले जे काही लोकल लोक होते, तिथले जे काही लोकल राजे होते त्यांनी संघर्ष केला। 3 महिने हा संघर्ष चालला आणि 3 महिन्याच्या संघर्षानंतर काही गायींनी हा संघर्ष सुरू होता। काही गायींनी ते जे मंदिर आहे ते पाडलं त्या मीरवाकीनी आणि ते मंदिर पाडून त्या ठिकाणी काही गायींनी त्याच महिन्यातून 3 गुंबद तयार केले, एक ढाचा तयार केला आणि त्याला नाव दिलं मस्जिद। त्याला आपण सर्वजण किंवा आपण म्हणतो बाबरी मस्जिद असं त्या ठिकाणी तयार झालं। आपल्यावर कलंक लागला, हिंदू समाज अपमानित झाला। आपल्या देशामध्ये आपण बहुसंख्य असूनही आपण आपल्या रामाचं रक्षण करू शकलो नाही। मित्र, त्यानंतरचा कालखंड आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यानंतर आपल्या देशामध्ये देश स्वतंत्र होईपर्यंत 76 लढाया झाल्या, रक्तरंजित 76 लढाया झाल्या। याच्यामध्ये पुन्हा रामाचं मंदिर बनवण्याकरता हिंदू समाजाने संघर्ष केला, प्रयत्न केला, रक्तरंजित लढाया झाल्या। त्याच्यामध्ये 4 लाख लोकांनी आपलं बलिदान दिलं। परंतु रामाचं मंदिर, कारण त्यावेळेस आपल्या देशावरती इस्लामी राजवट होती, आपण बनवू शकलो नाही। त्यानंतर इंग्रजांचं राज्य आपल्या देशावरती आलं। इंग्रजाच्या राज्य आपल्या देशावरती आल्यानंतर 1934 मध्ये हिंदू समाजाने पुन्हा संघर्ष केला आणि पुन्हा संघर्ष करून त्या ठिकाणी पुन्हा मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला, त्या ढाच्याला शिटी पोचवली। पण त्यावेळेस इंग्रज सरकारने पोलिसांनी दमन केलं आणि दमन करून त्या ठिकाणी हिंदूंना दंड लावला, दंड ठोकला आणि हे जे मंदिर बनवायचं जे स्वप्न हिंदूचं होतं ते स्वप्न त्यावेळेस पूर्ण होऊ शकलं नाही। आणि जे मुस्लिम समाज होता त्यांना पण सांगितलं की या ठिकाणी नमाज पढायची नाही आणि हिंदूला सांगितलं या ठिकाणी तुम्ही पण भटकायचं नाही, तुम्ही पण पूजा करायची नाही। 1934 नंतर त्या ठिकाणी नमाज पडणं बंद झालं आणि हिंदूंनी सुद्धा त्या ठिकाणी जाण्याचा मज्जा होता। 1947 एक सुवर्ण पाठ आपल्या देशामध्ये उगवली
सर्वांना वाटलं की आपलं राज्य आलं, स्वराज्य आलं, आता तरी आमचे जे काही मानबिंदू आहे, आमचे जे अस्मितेचे बिंदू आहे ते आता स्वतंत्र होतील आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर या ठिकाणी निश्चितच बनेल, अशा प्रकारचं सर्वांना वाटायला लागलं. आपल्याला माहित आहे की सरदार वल्लभभाई पटेलांनी सोमनाथचं जे अलाउद्दीन खिलजीने नष्ट केलेलं मंदिर, जे सोमनाथचं मंदिर आहे, त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, ते मंदिर बनवलं. तसंच हे सुद्धा मंदिर बनेल. आपण काशी विश्वनाथचं सुद्धा मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी पुनर्स्थापित होईल आणि मथुरेचं सुद्धा मंदिर त्या ठिकाणी बनेल, अशा प्रकारचं स्वप्न हा हिंदू समाज पाहू लागला. परंतु त्यावेळेस आपल्या देशावरती जे राज्यकर्ते होते ते तुष्टीकरण करणारे लोक होते, एका समुदायाचं तुष्टीकरण करणारे लोक होते. त्यांनी हे स्वप्न हिंदू समाजावर पूर्ण होऊ दिलं नाही. 1949 मध्ये जेव्हा त्या ठिकाणी रामाच्या मूर्ती प्रकट झाल्या, त्या मंदिरामध्ये त्या ढाच्यामध्ये रामाच्या मूर्ती प्रकट झाल्या आणि त्यानंतर ही वार्ता पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये अयोध्येमध्ये पसरली आणि पसरल्यानंतर त्या ठिकाणी सर्व अयोध्येचा हिंदू समाज भजन पूजन कीर्तन करण्याकरता सर्व एकत्र झाला आणि तो एकत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरती महाआरती भजन पूजन कीर्तन सगळं सुरू झालं. पंडित जवाहरलाल नेहरूला ही वार्ता कळली आणि पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलं की त्या ज्या मूर्ती त्या ठिकाणी निर्माण ज्या काही प्रकट झाल्या, ज्या काही आहे त्यांना तुम्ही हटवा आणि जे 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 पहिल्या स्थिती होती त्या स्थिती कायम करा, असा आदेश पंडित नेहरूंनी दिला. परंतु मित्र, तिथचा जो कलेक्टर होता त्यांनी पंडितजींना सांगितलं, तिथे काही यंत्रणा आहे त्यांना सांगितलं की जर असं जर केलं तर या ठिकाणी नरसंहार होईल आणि नरसंहार हे मी करू शकत नाही. तुम्हाला जरी मूर्त्या हटवायच्याच आहे तर दुसऱ्या कलेक्टरला अपॉइंट करा, पण मी या मूर्ती हटवणार नाही, दुसऱ्या कलेक्टरला अपॉइंट करा, त्याच्याकरता तुम्ही हटवा. त्यानंतर पंडित नेहरूंना चुप्त घ्यावं लागलं आणि त्या ठिकाणी मूर्त्या कायम राहिल्या. त्यानंतर त्या ठिकाणी त्या कलेक्टरनी ताला लावला आणि सांगितलं की फक्त सकाळ संध्याकाळ पुजारी जाईल आणि अन्य वेळेस हे मंदिर पूर्णपणे बंद राहील आणि प्रभू रामचंद्राचा बंदिस्त केला. 1949 पासून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बंदिस्त होते. त्यानंतर 1950 मध्ये आपल्या ज्या भक्त लोक आहेत त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी न्याय मागण्याकरता आमच्या रामाचं मंदिरचा ताला उघडण्याकरता अर्जी लावली की आम्हाला पूजा करायची, अर्चा करायची, त्याकरता या ठिकाणी आम्हाला परमिशन द्या. 19 नंतर मुस्लिम समाजाने सुद्धा आपली अर्जी लावली आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला इथं नमाज पढायचा आहे, आम्हाला परमिशन द्या. मग हा झगडा सगळा सुरू झाला. आपल्या देशामध्ये प्रभू रामचंद्राचं जन्मस्थान अयोध्येमध्ये आहे हे आपल्या सर्व पुराणामध्ये सगळ्या ठिकाणी नमूद आहे. आपल्याला कोणीही काही पुरावा द्यायची गरज नाहीये. तिथे बाबरी मस्जिद बनू शकत नाही कारण ते प्रभू रामचंद्राचं जन्मस्थान आहे, जग जाहीर आहे. पण हे असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर बनवू शकत नव्हतो. अत्यंत दुःखदायक अशी घटना आपल्या सगळ्यांच्या समोर होती. मित्र, त्यानंतर मग आता करायचं काय? हिंदू समाज तर न्यायालयीन लढाई लढून राहिला, परंतु सरकारला की न्यायालयीन लढाई म्हणजे काय आपल्याला माहित आहे. जेव्हा जमिनीची वाद जेव्हा न्यायालयात जाते तर ते वर्षानुवर्ष 100 वर्ष 200 वर्ष होऊन जाते तरी ते वाद फेटत नाही. एक याची तारीख पर तारीख सगळं सुरू राहते. हे सगळं सुरू होतं, परंतु तो आपल्या हिंदू समाजाला तो न्याय मिळाला, न्याय काही मिळत नव्हता. मग आता करायचं काय? हातात हात धरून बसून चालणार तर नाही. मग काय केलं पाहिजे? 1980 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा झाली आणि त्या प्रतिनिधी सभेमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर बनवण्याकरता एक मोठं आंदोलन आम्ही या देशामध्ये उभं करू अशा प्रकारची त्या ठिकाणी नियोजन झालं, अशा प्रकारची त्या ठिकाणी घोषणा झाली. आणि त्यानंतर 1984 मध्ये विश्व हिंदू परिषदनी धर्मसंसद बोलावली आणि ते धर्मसंसद बोलावून त्या ठिकाणी सर्व जेवढे पूर्ण भारत देशाचे संत म्हणत आहे ते सर्व त्या धर्म परिषदेमध्ये एकत्र झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली की आम्ही मंदिर बनवूनच आमचं आंदोलन थांबवणार, आम्ही पूर्ण भारतामध्ये जनजागृती करणार, लोकांमध्ये प्रभू रामचंद्राविषयी भक्ती प्राण फुंकणार आणि प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे, जो कलंक आपल्यावर लागलाय तो आम्ही मिटवणारच, अशा प्रकारची घोषणा गर्जना त्यावेळेस सर्व संत महंतांनी 1984 मध्ये त्या धर्मसंसदेमध्ये केली. आणि राम जानकी रथयात्रा अशा प्रकारच्या रथयात्रेचं आयोजन पूर्ण देशामध्ये झालं. गावागावामध्ये शहरामध्ये राम जानकी रथयात्रा निघाली आणि त्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व हिंदू समाजाकडून मिळायला लागला. सरकारवरती प्रेशर आलं आणि सरकारवरती प्रेशर आल्यानंतर 1986 मध्ये तो ताला उघडण्यात आला. प्रभू रामचंद्र जे बंदिस्त होते तो ताला उघडण्यात आला आणि त्या ठिकाणी पुन्हा रामाची पूजा अर्चना सुरू झाली. मित्र, प्रभू रामचंद्राचं मंदिर पण तो ढाच्या त्या ठिकाणी काय होता? प्रभू रामचंद्राचं मंदिर हे बनवायचं होतं, पूजा अर्चना सुरू झाली, ताला उघडला होता. मग आता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर बनवायचं आहे. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? तर त्याच्याकरता नंतर पुन्हा विश्व हिंदू परिषदेने ठरवलं की शिलापूजनाचे कार्यक्रम. आपल्याला माहित आहे आपल्या गावामध्ये सुद्धा जेव्हा आपण 1990चा कालखंड जेव्हा आपण पाहतो तेव्हा 1989 मध्ये आपल्या गावात चित्रूरच्या त्या सभागृहामध्ये शिला आली होती
आणि आपल्या सर्व लोकांनी शिलापूजन केलं होतं. आपल्या सर्वांना माहित आहे. त्याच वेळेस 1989 मध्ये शिलापीठाचा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेने जाहीर केला. मित्रांनो, त्याच वेळेस 1989 मध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा या आंदोलनामध्ये उडी घेतली आणि उडी घेऊन त्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणींनी घोषणा केली की मी रथयात्रा काढीन आणि त्यानंतर त्यांनी रथयात्रा सुद्धा काढली. मित्रांनो, 1989 मध्ये जे शिलापूजन झालं ते शिलापूजन प्रत्येक गावामध्ये एक एक वीट, त्या विटीचं पूजन प्रत्येक त्या गावामध्ये सर्व हिंदू समुदायाने केलं. 2,75,000 शिलांचं पूजन पूर्ण भारतभर झालं. जगातून सुद्धा शिला आल्या आणि त्या शिलेतून जो विवादित जागा आहे त्या जागेवर तर मंदिर होणं शक्य नव्हतं, परंतु बाजूच्या जागेवरती आपण मंदिराचं बांधकाम सुरू करू आणि हळूहळू आपलं जे विवादित जागा आहे त्यावर सुद्धा आपण कब्जा करू, अशा प्रकारची एक योजना आपल्या सगळ्या विश्व हिंदू परिषदेने आणि संत महंतांनी बनवली. आणि शिला ज्या त्या शिलाचं पूजन करून त्या ठिकाणी शिलान्यास करायचं अशा प्रकारचं त्यांनी ठरवलं आणि सांगितलं हे शिलान्यास करण्याकरता 1990 मध्ये कार सेवा काळाची 1990 मध्ये कार सेवा म्हणजे हिंदू समुदाय त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पोहोचेल आणि तिथे सर्व हिंदू समुदाय त्या ठिकाणी तो शिलान्यास करेल आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा शुभारंभ करेल असं ठरलं. 2,75,000 शिला त्या ठिकाणी गेल्या आणि शिलान्यासाच्या कार्यक्रमाची घोषणा झाली. इकडे लालकृष्ण अडवाणींनी त्या तिथून जगन्नाथपुरीतून रथयात्रा काढली आणि ती रथयात्रा 1990 मध्ये जेव्हा कार सेवा त्या ठिकाणी पोहोचणार होती त्यावेळेस ही रथयात्रा सुद्धा त्या ठिकाणी पोहोचणार होती आणि तिथे एक मोठ्या भव्य अशी कार सेवा लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण जनमानस जागृत करण्याचं काम त्यावेळेस लालकृष्ण अडवाणींनी केलं. उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण भारतामध्ये मिळायला लागला. बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांनी ती रथयात्रा थांबवली. मित्र, त्यानंतर मग 1990 मध्ये कार सेवा सर्व गावागावातून त्या ठिकाणी कार सेवा एकत्र करण्याकरता सगळी तयारी सुरू झाली. त्यावेळेस उत्तर प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी अयोध्या आहे तो उत्तर प्रदेश आहे. त्या उत्तर प्रदेशामध्ये मुलायम सिंगाचं राज्य होतं. हा मुलायम सिंग हा इस्लाम धार्जिणा होता. मुसलमानाच्या वोटावर निवडून येणे हे त्याचं काम होतं. मुस्लिम आणि यादव समीकरण अशा प्रकारचं समीकरण आणि त्याच्या आधारावरती निवडून यायचं आणि आपली राज्य स्थापन करायची अशी त्याची मानसिकता होती. त्या मुलायम सिंगनी घोषणा केली. त्यांनी म्हटलं की असे कसे कार सेवक येते मी पण पाहतो, परिंदा भी यहाँ पर नहीं मार सकता अशा प्रकारचं त्यांनी घोषणा केली, गर्जना केली. मग अशा वेळेस त्यानं त्या अयोध्येला छावणीमध्ये पूर्ण रूपांतरित केलं आणि 200 किलोमीटर पर्यंत पूर्ण बॅरिकेड लावले. 200 किलोमीटरच्या अंतरापासून त्या मंदिरापासून 200 किलोमीटर कोणीही अंतर घुसणार नाही अशा प्रकारची सगळी यंत्रणा त्यानं त्या ठिकाणी उभी केली. जे रोड्स होते ते सर्व ब्लॉक केले. रेल्वेगाड्याचं कोणी अंदर येणार नाही अशी पूर्ण यंत्रणा लावली आणि त्या अयोध्येला छावणीमध्ये रूपांतरित केलं. मग आता हिंदू समाजाचा संकल्प होता की प्रभू रामचंद्राचं मंदिर बनवायचं, शिलान्यास करायचाच. मग आता काय करायचं तर मग त्याच्याकरता सर्व हिंदू समाजांनी मित्र अशा परिस्थितीमध्ये नदीमधून पोहून लोक त्या अयोध्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कोणी जंगलातून गेले, कोणी आपल्यावर लाठीचार्ज सहन केला आणि कसे लपून छप्पर लोकांच्या घरी शरण घेत लाखोच्या संख्येने हिंदू समाज अशा सगळ्या स्थितीमध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा, मिलिटरी यंत्रणा सगळी लागून असताना सुद्धा परिंदावी पर नहीं मान सकता अशी घोषणा झालेली असताना सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता हिंदू समाज 1990 मध्ये लाखोच्या संख्येनं अयोध्येमध्ये पोहोचला आणि सगळीकडे आश्चर्य झालं. हे कसं काय झालं, कसं काय हिंदू समाज पोहोचला. मग मुलायम सिंग पुन्हा चिडला, जवळला. आता काय केलं पाहिजे. त्यावेळेस हिंदू समाज हा कुणाचंही ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हता. पोलीस लोक मज्जा करत होते, परंतु पोलीसच्या कंट्रोलच्या बाहेर कारण लाखो संख्येने हिंदू समाज होता. तो सर्व हिंदू समाज ते जो ढाचा आहे त्या ढाच्यावरती पोहोचला आणि त्या ठिकाणी भगवा फडकावला आणि अशा प्रकारे कार सेवा यशस्वी झाली आणि मुलायम सिंग हा हरला. मुलायम सिंगाचे स्वप्न पाहिलं होतं की त्याचं स्वप्न मिट्टियाचूर झालं. मग त्यानंतर तो चौताळला आणि चौताळून त्यानं आदेश दिला की गोळी चालवा. मुलायम सिंगांनी आदेश दिला, गोळी चालली. सरकारी आकडे सांगतात की 15-20 लोक मेले, परंतु प्रत्यक्ष आकडे जेव्हा पाहिले तर हजारो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्या ठिकाणी शरीर नदीचं रक्त पाणी जे आहे ते लाल झालं, रक्ताची नदी वाहत होती. अशा प्रकारचं चित्र आपण सर्व आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आपण तिथं नाही गेलो, परंतु आपण एक कॅसेट जे आहे ते कॅसेट नंतर आपल्या लोकांनी त्या ठिकाणी चित्रफित तयार केली आणि ते सर्व भारतामध्ये दाखवली. त्यात आपण पाहत होतो की त्या ठिकाणी हजारो लोकांचे मुडदे असे त्यांना मुद्द्यांना पकडून याटोमध्ये मेटाडोमध्ये टाकायचे आणि मेटाडोमध्ये टाकून ट्रकामध्ये टाकून त्यांना एका ठिकाणी सामूहिक दहन, त्याच्या नातेवाईकाला माहित नाही, कोणाला माहित नाही, मीडियाला माहित नाही आणि अशा प्रकारे पूर्ण लपवण्याचा कारस्थान मुलायम सिंगांनी केलं. लाखो लोकांचं बलिदान मुस्लिम लोकांना खुश करण्याकरता मुलायम सिंगांनी त्या ठिकाणी हिंदू समाजाचं केलं. आणि त्यानंतर अशा स्थितीमध्ये मित्र त्यावेळेची घटना आहे. त्यावेळेस तिथे बंगालवरून
बंगालवरून 2 लोक कोठारी बंधू, आई बापांना 2च, एकाचं वय 20 वर्ष, एकाचं वय 22 वर्ष, हे त्या अयोध्यामध्ये कारसेवेमध्ये गेले आणि जो भगवा फडकवला होता त्या भगवा फडकवण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी त्या ठिकाणी भगवा फडकवला. मग त्यांचा फोटो त्या ठिकाणी आला, पेपरमध्ये फोटो आला की यांनी या ठिकाणी भगवा फडकवला. मग मुलायम सिंग यांना राग होताच, त्यांनी पोलिसांना सांगितलं का हे जे लोक यांना तुम्ही पकडा, यांना संपवा. मग त्यानंतर कोठारी बंधूंना पोलिसांनी शोधलं आणि शोधून त्यांना जवळून गोळ्या झाडल्या. कोठारी बंधूंनी बलिदान दिलं या मंदिराकरता आणि हा पूर्ण जनाक्रोश पूर्ण भारतामध्ये तरुणाईमध्ये पसरला आणि एक संकल्प पुन्हा उभा झाला की आता काही हो, मंदिर बनल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही. अशा प्रकारचा सगळा संकल्प हिंदू समाजामध्ये निर्माण झाला आणि त्यानंतर पुन्हा 1991 मध्ये एक मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये घोषणा झाली 1992 मध्ये पुन्हा मंदिर बनवण्याकरता आम्ही पुन्हा कार सेवा करू. 1992 कार सेवा पुन्हा लाखोच्या संख्येनं. मग मुलायम सिंग यांनी राजीनामा दिला की उत्तर प्रदेशामध्ये कल्याण सिंगाचं सरकार आलं, भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आणि त्या ठिकाणी कल्याण सिंग सत्तेवरती स्थापन झाले. कल्याण सिंग यांनी सांगितलं मी एकही गोळी चालवणार नाही. कोर्टाला आपण सांगितलं की इथे आम्ही कायदेशीर काम करू, बेकायदेशीर कोणतेही काम करणार नाही. कोर्टाने परमिशन दिली कार सेवा करण्याची आणि त्या ठिकाणी अखंड लाखोच्या संख्येनं पुन्हा हिंदू समाज आहे दुप्पट संख्येनं 1990 पेक्षा पुन्हा दुप्पट संख्येनं त्या ठिकाणी एकत्र झाला आणि त्या ठिकाणी असा लाखोचा पूर्ण जनसमुदाय त्या ठिकाणी एकत्र झाला आणि त्या ठिकाणी त्या मंचावरनं अशोक सिंघल सांगत होते, उमा भारती सांगत होती, लालकृष्ण अडवाणी सांगत होते की आपल्याला कायद्याचं उल्लंघन करायचं नाहीये, कायदेशीर मार्गाने आपल्याला हे आंदोलन यशस्वी करायचं आहे. कोणी त्या तो जो ढाचा आहे त्या ढाच्याला क्षती पोहोचणार नाही. परंतु मित्रो आपण म्हटलं होतं कोटि कोटि हिंदू जन का हम ज्वार उठाकर मानेंगे, सौगंध राम की खाते हैं, हम मंदिर वही बनाएंगे, हम मंदिर भव्य बनाएंगे. मित्रो त्यावेळेस हिंदू समाजाचा तो ज्वार उठला, त्या ज्वारला कोणी थांबू शकलं नाही. अशोक सिंघल थांबू शकले नाही, अडवाणी थांबू शकले नाही, वाजपेयी थांबू शकले नाही, उमा भारती थांबू शकली नाही. तो ज्वार आपल्यासोबत उदळत पावळत सब्बल सगळं घेऊन गेला होता. त्या ठिकाणी खमिले घेऊन गेला होता आणि ते सगळे लोक त्या मंदिरावरती तुटून पडले, त्या मस्जिदवरती ढाच्यावरती तुटून पडले, सकाळी तुटून पडले आणि दुपारी 12 वाजतापर्यंत पूर्ण मंदिर तो जो ढाचा होता तो पूर्ण जमीनदोस्त केला. कलंक जो हिंदू समाजावर लागला होता तो कलंक 6 डिसेंबर 1992 मध्ये मिटला. 5 वाजतापर्यंत सायंकाळी पूर्ण भुईसपाट ती जमीन पूर्ण मलबा सुद्धा तिथून हटवून टाकला. जो कलंक 1527 मध्ये लागला होता तो हिंदू समाजाने आपल्या पराक्रमाने आपल्या शौर्याने त्या ठिकाणी मिटवला आणि त्या ठिकाणी पूर्ण तो ढाचा तोडला आणि कलंक जो होता मंदिर वही बनाएंगे ही प्रतिज्ञा पूर्ण झाली. 7 तारखेला त्या ठिकाणी मंदिर तयार झालं. 7 डिसेंबरला एका टेंट मध्ये पेंटाल मध्ये त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली. 7 तारखेला मंदिर बनलं. पण आपलं होतं मंदिर भव्य हा तर मंदिर भव्य बनाएंगे याच्याकरता पुन्हा न्यायालयीन एक लढाई आपली सुरू झाली. त्यानंतर मग आपण चांगलं वकील करणं सुरू केलं, साक्ष पुरावे गोळा करणं सुरू केलं आणि चांगली वकिलाची फौज उभी केली आणि आता भव्य मंदिर कसं बनेल याच्याकरता आपण सगळे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर 2003 मध्ये अलाहाबाद हायकोर्टने असं म्हटलं की सगळे हिंदू समाजाचं म्हणणं आहे या ठिकाणी मंदिर तोडून मस्जिद बनली, पण याच्याकरता तुम्ही फॅक्ट फाइंडिंग करा खरंच बनली का नाही बनली. त्या ठिकाणी हिंदू समाज म्हणते की इथं जो मलबा होता त्याच्यापासून मस्जिद बनली. मग फॅक्ट फाइंडिंग करा, तथ्य शोधा. मग तथ्य शोधण्याकरता कोण तथ्य शोधू शकते तर तथ्य शोधू शकते आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. जेवढे काही पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजे पुरातन घटना काय इतिहासात होत्या त्या जमिनीच्या अंतरून खोदून काढायचं काम हे या पुरातत्व सर्वेक्षण विभागाचं असते, ASIचं असते, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं असते. याच्याकडे हा सगळा विषय गेला आणि त्यानंतर मग आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानी त्या ठिकाणी रडार यंत्रणेमार्फत पूर्ण फोटो काढले आणि त्यांना सापडला की या ठिकाणी त्या पूर्ण मंदिराचे अवशेष आहे. मग या अवशेषाचं उत्खनन झालं पाहिजे. तर उत्खनन हे हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्ष दोघांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे जे प्रमुख होते ते होते के मोहम्मद, हे सुद्धा मुस्लिम होते. यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या सगळ्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी उत्खनन झालं आणि त्या ठिकाणी भग्न शिलालेख सापडले, त्या ठिकाणी मूर्ती सापडल्या. जेवढे काही मंदिराचे पूर्ण अवशेष होते, रामाचं मंदिर त्या ठिकाणी होतं, त्याच्या पूर्ण पुरावे त्या तिथं जमिनीच्या खाली सापडले. मग हे आता सिद्ध झालं. हे आता न्यायालयीन कोर्टाने आपल्याला माहित होतं ते मंदिर आहे म्हणून, आपल्याकडे सिद्धच होतं, पण कोर्टाला सिद्ध करून दाखवायचं होतं. तर ASIने ते सिद्ध करून दाखवलं की या ठिकाणी पहिले मंदिरच होतं. तशा प्रकारचा अहवाल त्या ठिकाणी कोर्टात दिला
आणि कोर्टाने मग 2010 मध्ये निर्णय दिला की ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र विराजमान आहे ती जागा रामचंद्रांनाच द्यायची, दुसरी बाजूची जागा निर्मोही आखाड्याला द्यायची आणि त्याच्या बाजूची जागा कारण या ठिकाणी काही काळ नमाज सुद्धा पडण्यात आला होता तर त्याच्या दूरच्या बाहेरची जागा हे मुस्लिम समाजाला द्यायची. मग आपण मुस्लिम समुदायाला म्हटलं तुमचं म्हणणं होतं का जेव्हा जेव्हा कोर्ट बनेल की या ठिकाणी खरंच मंदिर करून मस्जिद बनली होती तेव्हा आम्ही हे सर्व जागा मंदिराकरता देऊ. आपण मुस्लिम समुदायाला म्हटलं की आता तुम्ही द्या, आपला हक्क उदार करा. परंतु कट्टर मानसिकता असलेला मुस्लिम समाज त्यांनी पुन्हा ही जी मागणी आहे ही नाकारली आणि नाकारून त्यांनी म्हटलं की हायकोर्टात ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला सुरू झाला. आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी तिकडे योगीजी यांच्या सगळ्या प्रयत्नांनी 2019 हा दिवस उजळला आणि त्या ठिकाणी तो दिवस उजाडून कोर्टाने निर्णय दिला जे पूर्ण 76 एकर 70 एकर जमीन आहे ती पूर्णच्या पूर्ण प्रभू रामचंद्र मंदिर ट्रस्टला द्यायची आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिर बनवण्याचा मार्ग हा 2019 मध्ये मोकळा झाला. आपल्या सर्वांना माहित आहे, हे सर्व आपण अनुभवलं आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. त्यानंतर आपण काय केलं, त्यानंतर आपण प्रत्येक हिंदू समुदायाचा एक पैसा त्या ठिकाणी मंदिराच्या बांधकामाकरता लागला पाहिजे याच्याकरता आपण सुरुवात केली. सर्व हिंदू समुदायाकडून प्रत्येक घरी जाऊन आपण 1 रुपया 2 रुपया 10 रुपये 100 रुपये 1 कोटी रुपये आपण ज्याची जशी क्षमता आहे त्या क्षमतेला आपण गोळा केले आणि नंतर त्या पैशातून त्या ठिकाणी मंदिर निर्माणाचं काम सुरू झालं. प्रत्येक हिंदूच्या घरी आपण गेलो, प्रत्येकाने आपलं धन त्या ठिकाणी दिलं आणि या आपल्या सर्वांच्या परिश्रमानं आपल्या सर्वांच्या धनाने त्या ठिकाणी मंदिर उभं झालेलं आहे. आणि आता त्या मंदिराचा शिलान्यास सुद्धा आपल्या डोळ्याने आपण पाहणार आहोत. मित्रांनो, विषय असा आहे आणि त्याच्याकरता ही अक्षिदा आपल्याला आलेली आहे. हे अक्षिदा म्हणजे निमंत्रण आहे, त्या ट्रस्टनी पाठवलं आहे, आपल्या सर्वांना पाठवलं आहे. अक्षिदा आपल्याला घरोघरी पोहोचवायची आहे, अक्षिदा प्रत्येक घरी गेल्या पाहिजे याच्याकरता आपल्याला योजना करायची आहे. हे अक्षिदा प्रत्येक गावात जातील, त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते टीम बनवतील आणि टीम बनवून प्रत्येक घरापर्यंत अक्षिदा कशा पोहोचतील याचं पूर्ण नियोजन करतील. सर्व लोकांनी गरज आहे, कार्यकर्ते म्हणजे सर्व लोक, जेवढे लोक जुळतील जास्त त्या सगळ्या लोकांनी जुळायचं आहे आणि प्रत्येकाच्या घरी या अक्षिदा पोहोचवायच्या आहे. कारण ह्या अक्षिदा अयोध्येवरून आल्या, तिथं पूजा करून आलेल्या अक्षिदा आहे. याच्यामध्ये पुन्हा आपण अक्षिदा वाढवू आणि वाढवून याच्यामध्ये मिक्स करून आपण त्या अक्षिदा प्रत्येकाच्या घरी पोहोचू अशा प्रकारचं. कारण आपल्याला कसं आहे, धन जे आहे ते सर्व लोकांनी दिलेलं आहे, मग त्या सर्व लोकांच्या घरी अक्षिदा गेले पाहिजे. परंतु मित्रांनो, आज आपण जर अयोध्येचं वातावरण पाहिलं तर 3 लाखापेक्षा जास्त लोक समोर घेण्याची क्षमता अयोध्येची नाही आहे. ज्या ठिकाणी 3 लाखापेक्षा जास्त लोक अयोध्या समोर घेऊ शकत नाही, मग आपण जाऊ शकत नाही. आपल्याला निमंत्रण तर आलं आहे तर आपण जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. म्हणून आपण म्हटलंय मेरा गाव मेरी अयोध्या, मेरा मंदिर राम मंदिर, म्हणजे माझं गावच माझी अयोध्या आहे आणि माझ्या जवळचं जे काही मंदिर आहे ते राम मंदिर आहे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची आपण प्रतिमा ठेवू आणि त्या प्रतिमेवरती या ज्या अक्षिदा आपण घरून पोहोचवल्या आहे त्या अक्षिदा घेऊन लोक येतील आणि त्या प्रतिमेवरती अर्पण करतील. त्या ठिकाणी जे लाईव्ह त्या ठिकाणी जे आरती झाले ते लाईव्ह या ठिकाणी या मंदिरामध्ये जे मंदिर आपल्या गावामध्ये आपल्या जवळ आहे त्या मंदिरामध्ये टीव्हीवरती आपण पाहू आणि त्या लाईव्ह तो प्रतिष्ठा तो सोहळा आपण आपल्या डोळ्यांनी पाहून त्या आरतीमध्ये आपण महाआरती जी होईल त्या महाआरतीमध्ये आपण सर्वजण सम्मिलित होऊ. साधारणतः 11:30 वाजता तो कार्यक्रम 22 तारखेला त्या ठिकाणी सुरू होईल. आम्ही सर्व आपल्या कामं आटपून सर्वजण 11:30च्या पहिले मंदिरामध्ये उपस्थित राहू. सकाळपासून भजन पूजन करतं सगळं सुरू राहील आणि नंतर 11:30 वाजता तो सोहळा आपण आपल्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहू आणि त्या ठिकाणी आपण ते जे महाआरती होईल त्या महाआरती आपण इथं करू. इथं बसून आपण हे लाईव्ह जी आरती आहे ती आपण इथं करू आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड आपण जगामध्ये प्रस्थापित करू. अशा प्रकारचं आपल्याला त्या दिवशी करायचं आहे. आणि तिथं तो कार्यक्रम पाहिल्यानंतर सायंकाळी जेव्हा आपण आपल्या घरी जाऊ तर सायंकाळी आपल्या घरी गेल्यानंतर आपण दिवाळी साजरी करू. जसं मी म्हटलं, प्रभू रामचंद्र 14 वर्षानंतर घरी आले, आपण दिवाळी साजरी केली. प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर त्यांना घर मिळालं, 500 वर्ष. मग आता मोठी दिवाळी साजरी करायचा दिवस आहे आणि तो दिवस आपण सर्वजण आपल्या घरी आपण साजरा करू. अशा प्रकारे हे आंदोलन, हे अभियान चालेल. याच्याकरता सर्व लोकांना याच्यामध्ये सक्रियपणे भाग घ्यावा लागेल. आपल्या फुलाची पाकळी आपल्याकडनं काय काय करता येईल हे सगळं आपल्याला करावं लागेल. आपल्या सर्वांना गृहसंपर्क अभियान हे 1 जानेवारी ते 15 जानेवारीच्या दरम्यान चालणार आहे. याच्यामध्ये सर्वांना सहभागिता घ्यावं लागेल आणि प्रत्येक घरी जाऊन आपल्याला ही अक्षिदा जे आहे, जे आमंत्रण आलं आहे ते आपल्याला पोहोचवावं लागेल आणि त्याला सांगावं लागेल तर तुला या मंदिरामध्ये यायचं आहे. एक मंदिर ठरलं राहील आपल्या जवळच, त्या मंदिरात सगळ्यांना आपल्याला आमंत्रण देऊन सांगायला लागेल का तू अयोध्येला जायचं काम नाही आहे, तुला या मंदिरामध्ये यायचं आहे आणि तिथं तुला येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा आहे. अशा प्रकारचं आपल्याला सगळं हे आंदोलन आपल्याला समोरच्या काळामध्ये पार पडायचं आहे आणि आपल्याला आपण जे काही केलं याला पूर्ण गतीनं आपल्याला यावेळेस आता पूर्ण हे करून जास्त पूर्ण लोक कशी जोडून याच्यामध्ये, कारण हे राष्ट्र मंदिर कसं होईल, हिंदू समाज कसा एक होईल याच्याकरता आपल्याला प्रयत्न करता. पुन्हा आम्ही गुलामीत जाणार नाही, पुन्हा कुणी आक्रमक येणार नाही, आपल्या मंदिराला तोडणार नाही. आम्ही जर मजबूत राहिलो तर असं कधी होणार नाही. म्हणून हे मजबूती करता आपल्याला हे सर्व लोकांच्या प्रयासाने सर्व हिंदू समाजाला आपले सगळे जाती पाती पंत सगळे विसरून, उच्च नीच सगळं विसरून आपल्या
सर्वांना या पूर्ण हिंदू समाजाला या मंदिर निर्माणाच्या याच्यामध्ये सहभागी मध्ये समाविष्ट करायचा आहे. याच्याकरता आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहे.